अर्जुना वेदजयांचे मूळ, जे क्रिया विशेषे स्थूळ, जया निव्हाळीयेचे फळ स्वर्ग सुख. ते द्रव्यादियागुकीर होती, परिज्ञान यज्ञाची सरीन पवती. जैशी तारा तेज संपत्ती, दिनकरा पाशी. देखे परमात्म सुख निधान, साधावया योगी जन. जेन विसंबिती अंजन, उन्मेष नेत्री. जे धावतया कर्माची लाणी, नैष्कर्म्य बोधाची खाणी. जे भुकेलिया धणी, साधनाची. जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहली, तर्काची दिठी गेली. जेणे इंद्रिये विसरली, विषय संगू. मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलपण ठेले. जया माझी सापडले, ज्ञेय दिसे. जेथ वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचाही सोसू तुटे. जेथ न पाहता सहज भेटे, आपण पे. अर्जुना, सर्व यज्ञांचे मूळ वेद आहेत. या वेदप्रणीत यज्ञांमध्ये क्रियाकर्मांनाच विशेष महत्त्व दिले गेले आहे. या वेदप्रणीत यज्ञांची फलश्रुती काय, तर केवळ स्वर्गसुखे. हे खरोखरच द्रव्ययाग म्हणायचे. परंतु या कुठल्याही यज्ञाची तुलना ज्ञानयज्ञाशी होणार नाही. कसे ते तुला उदाहरण देऊन सांगतो. सूर्य तेजाची तुलना कुठल्याही तारकांच्या प्रकाशाशी कधीतरी होईल का? परमात्म सुखाच्या प्राप्तीसाठी योगी पुरुष आपल्या प्रतिभा आणि प्रज्ञेच्या नेत्रांमध्ये ज्ञानांजन घालायला कधी विसरत नाहीत. असे हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी साधक धडपडत असतात. हीच त्यांच्या कर्माची परिसीमा असते. त्यांचे कर्म म्हणजे निष्काम वृत्तीची ज्ञानाची खाण असते. त्यासाठी हे ज्ञानी योगीजन भुकेले असतात. हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी जी साधने लागतात ती मिळवणे हीच त्यांच्या भुकेची तृप्ती असते. फळासाठी कर्म करणे ही त्यांची वृत्ती नसते. किंबहुना सर्वसाधारण लोकांपाशी कर्मभोग ही जी प्रवृत्ती नांदत असते, त्या संदर्भात या ज्ञानयोगी जनांची प्रवृत्ती पूर्णपणे पांगळी झालेली असते. इतकेच काय, परंतु त्यांच्या इंद्रियांना विषय वासनेचा चुकूनही संग लागत नाही. विषय संग त्यांना कायमसाठी सोडून गेलेला असतो. अशा श्रेष्ठ दर्जाच्या योगी पुरुषांच्या मनाचे मन पण संपुष्टात आलेले असते. शब्दांचे बोलणे खुंटलेले असते. त्यांना परब्रह्म गवसलेले असते. विरक्तीची कामना पूर्ण झालेली असते. विवेकाची हाव संपलेली असते. परब्रह्माचा शोध न घेताही ते परब्रह्म या योगी पुरुषांना अविचतपणे गवसते. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे. तरी संता या भजावे, सर्वस्वेंशी. ते ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करी सुभटा, वोळगोनी. तरी तनुमनु जीवे, चरणासी लागावे. आणि अगर्वता करावे, दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगती पुसले. जेणे अंतःकरण बोधले, संकल्पानये. हे श्रेष्ठ प्रतीचे ज्ञान लाभावे, श्रेष्ठ प्रतीचे हे ज्ञान लाभावे अशी तुझ्या मनी इच्छा बळावली असेल तर पार्था, तू संत पुरुषांची मनोभावे उपासना करावी. त्यांची मनपूर्वक सेवा करावी. संत पुरुष हे ज्ञानाचे वसतिस्थान असतात. या संत पुरुषांच्या हृदयात
ज्ञान निवास करून असते. अशा या संत पुरुषांची मनोभावे सेवा हा त्या घरचा उंबरठा. तू सेवा करून त्या साधू पुरुषांना आपलेसे करून घे. तू तन मन प्राण त्यांना अर्पण केलेस, त्यांच्याच उपासनेत दंग झालास आणि त्यांच्या चरणी लीन होऊन गर्वरहित अवस्थेत सेवा केलीस, तर हे साधू पुरुष आपल्या मनातले सर्व काही समजून घेऊन आपल्याला ज्ञान अर्पण करतील. आपण जे विचारू ते सांगतील. ते आपण एकदा का नीट समजून घेतले की मनातले संकल्प संपतील, विकल्प कधी उफाळून उठणार नाहीत. जयाचेनी वाक्य उजिवडे, जाहले चित्त निधडे, ब्रह्माचे निपाडे निशंक होय. ते वेळी आपण पेया सहिते, इये अशेषेही भूते, माझा स्वरूपी अखंडिते देखसी तू. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, तै मोहांधकारू जाईल, जय गुरुकृपा होईल पार्थागा. संत पुरुषांच्या मुखातून उपदेशाचा ज्ञानमय प्रकाश प्रकट होतो. त्या प्रकाशाने आपले मन निर्भय तर होतेच, परंतु आपले चित्त निस्संशय ब्रह्माच्या बरोबरीचे होते. त्यावेळी तू स्वतःसहित सर्वच जीवसृष्टी माझ्याच स्वरूपामध्ये आहे हे निश्चितपणे पाहशील. हे पार्था, एकदा का गुरुकृपा झाली की त्या क्षणी मोहाचा अंधकार नष्ट होईल, ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरेल, तुला अद्वैतानंद प्राप्त होईल. जरी कल्मशांचा आगरू, तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊनी अससी, तरी ज्ञानशक्तीचे निपाडे, हे आघवेची गा थोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये. देखे विश्वभ्रमा ऐसा, जो अमूर्ताचा कडवसा, तो जयाचिया प्रकाशा पुरेचिना. तया कायसे हे मनोमळू, हे बोलताची अति किडाळू, नाही येणे पाडे ढिसाळू दुजे जगी. पार्था, तू जरी पातकांचा अक्षम्य पापांचा आगर असलास, भ्रमाचा सागर असलास आणि मोहाचा डोंगर असलास, तरी तुला सांगतो की सद्गुरु कृपेचा ज्ञानप्रकाश जो तुझ्या भोवती पसरेल, त्या ज्ञान सामर्थ्याच्या बळापुढे हे सर्व क्षुल्लकच ठरते. परब्रह्म निराकार आहे, परंतु प्रकट विश्व मात्र भासमय आहे. हे प्रकट विश्व त्या निराकार अमूर्त ब्रह्माची पडछाया आहे. ती ह्या ज्ञानापुढे अपुरी पडते. अशा ह्या विश्वज्ञानापुढे मनाचे दोष कसले घेऊन बसलास? ही तुलनाच खरे तर व्यर्थ आहे. या जगात ज्ञाना एवढे संपन्न आणि श्रेष्ठ काहीही नाही. सांगे भुवनत्रयाची काजळी, जे गगना माझी उधवली, तिये प्रळयींचे वाहटुळी, काय अभ्रपुरे. की पवनाचे निकोपे, पाणी यांची जो पडिपे, तो प्रळया नळू दडपे, तृणे काष्ठे काई. एकदा का विश्वप्रलयाला सुरुवात झाली की या प्रलयकालीन वावटळीमुळे त्रिभुवनाची राख आकाशभर उधळली जाते. अशा त्या प्रलयकालीन वावटळीत 4-2 मेघ ब्रह्मांड व्यापणाऱ्या आकाशापुढे कधीतरी टिकतील का? किंवा वायूच्या क्षोभामुळे प्रलयाग्नी केवळ पाण्याने पेटून उठतो, त्यापुढे गवत आणि लाकडांचे काय घेऊन बसलास? ह्या गवताच्या काड्या
पेटलेला प्रलयाग्नी रोखू शकतील काय? म्हणून असो हे न घडे, ते विचारितांची असंगडे, पुढती ज्ञानाचे निपाडे, पवित्र न दिसे. एथ ज्ञान हे उत्तम होये, आणि कही एक तैसे के आहे, जैसे चैतन्य का नोहे दुसरे गा. या महातेजाचे निकसे, जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे, का गिवसिले गिवसे आकाश हे. ना तरी पृथ्वीचे निपाडे, कांटाळे जरी जोडे, तरी उपमा ज्ञानी घडे पंडुकुमारा. म्हणून बहुती परी पाहता, पुढत पुढती निर्धारिता, हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानींची आथी. पार्था, आता हे असो, जे केवळ विचार करू जाता लक्षात येते की ज्ञान सामर्थ्यापुढे सर्व काही फिके पडते. ज्ञानाशिवाय दुसऱ्या कशाचाही विचार करणे केवळ अशक्य आहे. कितीही चिंतन केले, विचार केला, तरी एक शाश्वत सत्य शिल्लकच राहते की ज्ञानासारखे पवित्र या विश्वात दुसरे काहीही नाही. याचा सहज सोपा अर्थ असा की ज्ञानच केवळ सर्वश्रेष्ठ आहे, त्याहून दुसरे काहीही श्रेष्ठ नाही. भगवंत चैतन्यासारखे दुसरे चैतन्य या विश्वात नाही. दृष्टांताच्या भाषेत माझे विचार अधिक स्पष्ट करतो. सूर्याच्या तेजस्वी कसोटीला दुसरे बिंब जर सापडले, किंवा वरल्या महदाकाशाला आलिंगन देता आले, किंवा या पृथ्वीचे वजन करता येईल असा तराजू सापडला, तर ज्ञानाला दुसरी उपमा देता येईल. म्हणून तुला कळकळीने सांगतो की पुष्कळ विचार केल्यावर लक्षात येते की ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देता येईल. जैसी अमृताची चवी निवडिजे, तरी अमृताची सारखी म्हणिजे, तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेंसींची. आता यावरी जे बोलणे, ते वायांची वेळू फेडणे, तव सांचची जी हे पार्थू म्हणे, जे बोलत असा. परितेंची ज्ञान केवी जाणावे, ऐसे अर्जुने जम पुसावे, तव ते मनोगत देवे जाणितले. मग म्हणतसे किरीटी, आता चित्त देई ये गोठी, सांगेन ज्ञानाची ये भेटी, उपावो तुझ. पार्था, तुला मी एक सांगतो की अमृताची चव कशी असते असे जर कोणी विचारले, तर त्याला अमृत चवीचीच उपमा द्यावी लागते. तशी ज्ञानाला उपमा ज्ञानाचीच. त्याशिवाय काही चरहाट लावणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे. तेव्हा अर्जुन भगवंताला म्हणाला की देवा, तुम्ही अगदी बरोबर सांगत आहात. अर्जुनाच्या मनात विचार आला की भगवंताला विचारावे, हे ज्ञान कसे जाणावे. आणि भगवंताने अर्जुनाच्या मनातले हे भाव ओळखले. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, पार्था, माझ्या बोलण्याकडे तू लक्ष केंद्रित कर. ज्ञानप्राप्तीचा तुला आता मी उपाय सांगतो.